कोई कारण नहीं है, कोई वजह नहीं है। हिंदू का मंदिर है, हिंदू के मंदिर में जाने को किसी को रोकना ये गलत बात है। ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला, दोन्ही गोष्टी झाल्या सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत। रोड पे नमाज पठन करना इसको हमारा विरोध है और नमाज पठन के टाइम हमको हिंदुओं को वहाँ पे दर्शन के लिए रोकना ये सबसे बड़ी गलत बात है। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता। जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात। डीके साहेबांचं नंतर एकनाथ शिंदे करत होते, एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले। त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता बकरीच्या दिवशी नमाज पठण सुरू असतानाच कल्याणमध्ये मोठा राजकीय राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। दुर्गाडी नावाचा किल्ला आहे, तिथे एका भागामध्ये नमाज पठण सुरू होतं आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आलं। यावेळेला स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आत जाण्यापासून रोखलं, त्यांचं आंदोलन करायला एक प्रकारे त्यांना मज्जाव केला आणि त्याच वेळेला राजकीय राडा दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। हा मुद्दा जुना आहे। दुर्गाडी किल्ल्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गटांकडून यापूर्वी अनेकदा दावा करण्यात आलेला आहे आणि 1986 मध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आंदोलन केलेलं होतं आणि तेव्हापासून बकरीच्या दिवशी तिथे मुस्लिम नमाज पढतात आणि दुसरीकडे हिंदू धर्मियांना घंटानाद आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते किंवा आंदोलन त्या पद्धतीने केलं जातं। अशीच मागणी आज शिवसेनेच्या दोन्ही गटाची होती। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश पाटील सुद्धा तिथे पोहोचलेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि एक प्रकारे आंदोलकांना तिथे जाण्यापासून मज्जाव केला। त्यामुळे सगळा राडा तिथे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक प्रकारे शिवसेनेची जी आंदोलनं ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा कल्याण शहरामध्ये यापूर्वी सुद्धा अनेकदा झालेली, म्हणजे हाजी मलंगगड असेल किंवा आता दुर्गाडी किल्ल्याची त्याच्या या सगळ्यामध्ये भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला, दोन्ही गोष्टी झाल्या सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। जर घटनेचं 25 कलम असं सांगतं एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये, तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे। यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये, पण ती आमची पूर्वतयारी होती। पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि त्याचा निकाल 100% आमच्या बाजूला लागेल। कारण घटनेचं जे 25 कलम आहे त्याची पायमल्ली होते, प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होते आणि सरकारकडनं पण होते। यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात। ते जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात। डीके साहेबांचं नंतर एकनाथ शिंदे करत होते, एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले। त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर कधीच त्यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ह्याला वाचा फोडली असती। या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेचं 1986 पासूनचा हा संघर्षाचा मुद्दा आहे। शिवसेनेचं काय म्हणणं आहे की इथे प्रशासन जाणून बुजून एका विशिष्ट धर्माला, त्यांच्या भावनांचा विचार केला जातो, परंतु हिंदू समाजाच्या अधिकारांवरती, हक्कांवरती दुर्लक्ष केलं जातं, म्हणून त्याचा निषेध करायला आम्ही इथे जमलेलो आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शिवसेनेचं जे घंटानाद आंदोलन आहे ते गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे आणि यावेळेला सुद्धा बकरीच्या निमित्ताने तिथे नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव जमलेले होते। त्यावेळेला सुद्धा तिथे पोलिसांनी काय केलं तर किल्ल्याकडे जाणारे सगळे मार्ग बंद करण्यात आलेले होते आणि त्यावरच शिवसेना, ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा आक्षेप होता आणि म्हणून तिथे बॅरिकेड्स उभारण्यात आल्यानंतर सुद्धा म्हणजे जवळपास 400 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तिथे होता। काही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतलेली होती आणि म्हणून ज्यावेळेला आंदोलन सुरू झालं, घंटानाद आंदोलन सुरू झालं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे दोन्ही गटाच्या तिथे पूजा करण्याचा जो आग्रह तिथे धरलेला होता त्यावेळेला तिथल्या काही आंदोलकांना एक प्रकारे पोलिसांनी
ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। घंटानाद आंदोलन ये 40-50 साल की परंपरा है और यहाँ पे दुर्गाड़ी देवी का मंदिर है, दुर्गाड़ी किले पे, वहाँ पे जाने से हिंदू बांधवों को रोका जाता है। कोई कारण नहीं है, कोई वजह नहीं है। हिंदू का मंदिर है, हिंदू के मंदिर में जाने को किसी को रोकना ये गलत बात है। कोई कायदे में इसका कोई कानून में कोई लिखा गया नहीं है। हर धर्म की अपने अपने धर्म की जो भी प्रथा है वो प्रथा अपने मस्जिद में और मंदिर में होनी चाहिए। रोड पे नमाज पठन करना इसको हमारा विरोध है और नमाज पठन के टाइम हमको हिंदुओं को वहाँ पे दर्शन के लिए रोकना ये सबसे बड़ी गलत बात है। इसके लिए ये निषेध के लिए हम लोग घंटानाद आंदोलन सालों से हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे जी है और धर्मवीर आनंद दिघे साहब जी के नेतृत्व में किया और आज एकनाथ शिंदे साहब इनके नेतृत्व में ये हम लोग आज आंदोलन कर रहे हैं। क्या कहना चाहेंगे, बीजेपी भी लोग शामिल होने वाले थे? नहीं, हिंदू संगठन कोई भी रहने दो, जो हिंदू है उसमें सब ने शामिल होना चाहिए, इसमें कोई नई बात नहीं है। और सालों से शिवसेना ही ये आंदोलन कर रही है और 16 हिंदू संगठन के लोग भी इसमें शामिल होते, इसके लिए कोई नई बात नहीं। हिंदू है तो शामिल होना चाहिए। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की गेल्या 40 वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर बकरीच्या दिवशी ज्या ज्या वेळेला घंटानाद आंदोलन झालेलं आहे त्यावेळेला भारतीय जनता पार्टी या आंदोलनामध्ये फारशी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं नव्हतं। पण यावेळेला प्रथमच 40 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश पाटील यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये एक प्रकारे सहभाग घेतला, आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि हे प्रकरण कुठेतरी चिघळतं की काय असं वाटायला लागलं। त्यावेळेला पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि तिथली स्थिती नियंत्रणात आणली। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुर्गाडी किल्ल्याचं जे प्रकरण आहे हे प्रकरण काय आजच एक प्रकारे नव्याने आलेलं नाही आहे, तर यापूर्वी हे प्रकरण न्यायालयामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे। कारण या सगळ्या भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गट एक प्रकारे तिथे दावा करतात आणि बकरीदच्या दिवशी मुस्लिम समाज तिथे सकाळी नमाज अदा करतो आणि त्यानंतर तिथे हिंदूंना त्या किल्ल्यावरती जाऊन पूजा अर्चा करायचा किंवा आरती करण्याचं त्यांना एक प्रकारे आरती करत असतात। त्यामुळे पोलीस या दोन्ही गोष्टींकडे सजगतेने पाहत असतात, तिथे वाद निर्माण होऊ नये, कुठला क्रायसिस तिथे निर्माण होऊ नये म्हणून गेल्या अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला दुर्गाडी किल्ल्यावरती आंदोलनं झालेली आहेत त्या त्या वेळेला पोलिसांनी तिथे एक प्रकारे काय दोन्ही गटांना एक प्रकारे नियंत्रणात ठेवण्याचं काम तिथे पोलिसांनी केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पढला जातो आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे जमून घंटानाद आंदोलन करत असतात। गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे, ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना यांच्याशी बोलणं केलेलं आहे। हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। सर, त्यावेळी भाजप जे आहे त्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं की आम्ही देखील आंदोलन करू म्हणून, कारण की दरवर्षी शिवसेना आंदोलन करते त्यावेळी भाजपा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। नाही, आता कोणी सहभागी व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त हा आम्ही चोख ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे बंदोबस्त करत आहोत। आपण ज्या पद्धतीने सांगितलं की 1986 साली आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू झालेलं होतं, पण मलंगडचं प्रकरण असेल किंवा अन्य ठिकाणचं प्रकरण असेल त्यावेळेला शिवसेनेने प्रामुख्याने तिथे आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघे यांचा वारसा सांगितलेला होता आणि मग मलंगडाचं प्रकरण ज्यावेळेला समोर आलं त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना कुठेतरी बॅकफुटला जाते का असं चित्र निर्माण झालेलं होतं, असा प्रश्न निर्माण होत होता। पण आता ज्यावेळेला दुर्गाडी किल्ल्याचा मुद्दा समोर येतो आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा आक्रमक भूमिका घेत एक प्रकारे शिवसेना शिंदे गटाशी सुद्धा स्पर्धा करायला सुरुवात केली की काय अशी चर्चा निर्माण झाली आहे। आता मी तुम्हाला दुर्गाडी किल्ल्याबद्दलचा महत्त्वाचा मुद्दा सांगितला आणि सोबतच कल्याणमध्ये आणखी एक घटना घडलेली आहे जिथे पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने कुर्बानी करायला मनाई केल्याच्या कारणावरून काही नागरिकांनी एक प्रकारे आक्रोश व्यक्त केला किंवा गोंधळ घातल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। कल्याण पश्चिममध्ये सर्वोदय सृष्टी सागर नावाचा कॉम्प्लेक्स आहे जिथे कुर्बानी एक प्रकारे तिथे केली जाते आणि त्याच वेळेला पोलिसांनी ही कुर्बानी रोखली किंवा त्याला मनाई केली। त्यावेळेला सरकार आमच्यावरती जुलूम करते अशा प्रकारे म्हणत तिथे काही सोसायटीमध्ये गोंधळ झाला आणि त्यानंतर पोलिसांनी सुद्धा तिथे पहारा द्यायला सुरुवात केली आणि हे सगळं प्रकरण चिघळलेलं होतं किंवा त्या परिस्थिती नियंत्रणात
आणण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. पण साधारण आपण कल्याणमधल्या दोन्ही घटना बघितल्या तर या घटनेतून एक असं लक्षात येतं की आता इथे राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे. शिवसेना या सगळ्या प्रकरणामध्ये फ्रंट फूटवरती आलेली आहे. मग दोन्ही शिवसेनेतले दोन्ही गट आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे. त्यामुळं आता या प्रकरणामध्ये म्हणजे जो खटला न्यायालयामध्ये गेलेला आहे त्या न्यायालयातून काही निकाल येईल का? पोलीस ज्या पद्धतीने मागच्या 40-42 वर्षांपासून या सगळ्या दुर्गाडी किल्ल्यामध्ये ईदच्या दिवशी जी भूमिका एक प्रकारे वठवत असतात त्याबद्दल सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.